आमदार रवी राणा यांनी अमरावतीत बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे। ज्यावेळी ते 2.5 वर्ष मंत्री होते तेव्हा त्यांनी अमरावती जिल्ह्यात कोणतं मोठं काम केलं ते त्यांनी सांगावं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। बाप बडाना भैया सबसे बडा रुपया हे वाक्य बच्चू कडू यांना सूट होणार असल्याची टीकाही राणा यांनी केली। याशिवाय रवी राणा यांनी अभिजित अडसूळ यांच्यावरही निशाणा साधला। आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेत राहून आपल्या पाठीत खंजीर खुपसला असंही राणा म्हणाले। मदानमध्ये त्यांचं गाव आहे, मदान आणि बेलोरा, त्या गावामध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त आहे। आणि डिपॉझिट जप्त काय लोकसभेमध्ये की सगळ्यांना माहीत आहे की यांनी फक्त लोकसभेमध्ये सीट कशासाठी उभी केली तर सरकार महायुतीला ब्लॅकमेल करण्यासाठी, काहीतरी महायुतीकडून मोठा काहीतरी मिळालं पाहिजे त्याच्यासाठी ब्लॅकमेल केलं। आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर शिंदे साहेबांसोबत जळून काय घेतलं हे मला सांगायची गरज नाही आहे। हे अमरावती जिल्ह्यालाही माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे की उद्धव ठाकरेच्या सरकारमधून बाहेर पडून बच्चू कडूने काय बार्गेनिंग केली आणि काय वैयक्तिक मिळवलं, म्हणून त्यांचं नाव एकच आहे, बाप बडाना भैया सगळ्यात मोठा रुपया। हे बच्चू कडूला एकदम सूट होणारं वाक्य आहे। आनंदराव अरे आज एक आमदार असताना 3 टर्मचा आमदार मी सुद्धा आहे, 4 वेळा जेलमध्ये गेलो शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं तर फक्त नौटंकीपणा नाही केला, 10 दिवस जेलामध्ये राहिलो, जेलामध्ये राहून त्या ठिकाणी अन्नत्याग केलं। शेतकरी 1500 शेतकरी मासो जेलामध्ये राहत होते, हे कधी गेले जेलामध्ये, कधी यांनी आंदोलन केलं। आज 1 महिन्यानंतर आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या आधी अशा प्रकारचं आंदोलन करून काय करणार आहे, राजकारण करत आहे, फक्त सरकारला ब्लॅकमेल करत आहे। अरे एकनाथ शिंदे साहेबांनी बच्चू कडूचे जेवढे कामं केले वैयक्तिक महाराष्ट्रामध्ये कोणत्या आमदाराची नाही केली, एवढ्या वैयक्तिक कामं सगळ्यात जास्त जर एकनाथ शिंदेंनी केले असेल तर बच्चू कडूंचे केले। बाकी सगळ्या आमदारांचे जे मतदारसंघातले कामं केले ते केले, पण यांचे वैयक्तिक कमर्शियल। म्हणून आपल्याला एवढं सांगणं आहे की माझं की हे संभाजीनगरमध्ये जाऊन जे नौटंकी करत आहे, पहिले आपल्या मतदारसंघामधल्या शेतकऱ्याला न्याय द्या, आपल्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेला न्याय द्या। रोजगार हमीच्या विचारा मी एवढ्या वर्षांपासून ओरडत आहे, तुम्ही मंत्री होते, कामगार मंत्री होते, रोजगार सेवक रोजगाराच्या आपल्या हमी रोजगारचे जे मजूर आहे त्यांना 275 रुपये मिळते, आम्ही 600 रुपये मिळाला पाहिजे, किती दिवस ओरडून आलो। तुम्ही कामगार मंत्री होते, तुमच्याकडे खाते होते, तुम्ही काय दिवा लावला। आज अशा पद्धतीचं नौटंकी करून याला भेटणे त्याला भेटणे, ब्लॅकमेल करणे, एवढ्या सीटा पाहिजे तेवढ्या सीटा पाहिजे, हे महाराष्ट्रात जनतेला सगळं समजते। तुम्ही मंत्री होते, आजही मंत्री आहे, तुम्ही स्वतः काय केलं ते सांगा पहिले। आज अभिजित अडसूळांनी असं आहे, आनंदराव अडसूळ साहेबांना नेहमी सन्मान दिला, नेहमी त्यांना वडिलासारखं आम्ही त्या ठिकाणी त्यांना मानसन्मान दिला। पण त्यांनी एका महिलेला एक लोकसभेमध्ये खासदार झाल्या, निवडणुकी लढतात, जिंकतात, हारतात, हा एक राजकीय भाग चालत राहते, पण एका महिलेबद्दल किती पातळी सोडून बोलायचं जे त्यांच्या मुलीच्या वयाची आहे, सुनीच्या वयाची आहे। म्हणून त्यांनीसुद्धा भान ठेवलं पाहिजे की आपलं वय काय, आपण बोलतो काय। म्हणून मला असं वाटतं की त्यांचा सन्मान नेहमी आहे। पण कोणी जर मला म्हणत असेल, धमक्या देत असेल की रवी राणाला महायुतीतून बाहेर काढा, तर मला असं वाटतं तो निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। त्यांच्यासोबत आजही आहे, उद्याही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर ताकदीनं मी त्यांच्यासोबत आहे। हे कोण सांगणार आहे महायुतीतून बाहेर काढा? अरे तुम्हीच म्हटलं राज्यपाल पत्नी दिला तर आम्ही दुसरा विचार करू, तुम्ही कधी विचार करणार आहे? तुमचा विचार सांगा पहिले काय। आम्ही महायुतीचं धर्माचं पालन नेहमी करत आलेलं आहे, महायुतीचं पालन करत आलेलं आहे। आणि महायुतीसोबत गेल्या 12 वर्षापासून जे महायुतीचं एका मतानं साथ द्यायचा तो आम्ही दिला आणि त्यांनीच उलटं लोकसभेमध्ये नवनीतराच्या विरोधामध्ये काम करून अशा पद्धतीचं त्यांनी सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांनी विसरू नये।